आज सदाशिव पेठेमध्ये राजाराम मंडळाच्या इथे एका चहाच्या दुकानापाशी एक सोलापूरची असणारा ड्रायव्हर आणि त्याची असणारी गाडी त्याने मंदधुंद अवस्थेत तो होता ही अशी मिळालेली प्राथमिक माहिती आहे। आणि जवळजवळ 9 MPCचे विद्यार्थी आणि 3 MRI अशा 12 जणांना त्याने धडक देऊन त्यांना अपघात झाला, त्यांना दुखापत झाली। आता त्यातील 2 जे पेशंट्स आहेत त्यांना मोडक हॉस्पिटलमध्ये आणलं, काहींना संचेतीमध्ये। 9 विद्यार्थी आणि 3 MRI असे 12 जण हे त्या अपघातात त्यांना दुखापत झालेली आहे। जो ड्रायव्हर होता त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलेले आहे, त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई। पण सर्वात प्रथम आत्ता ह्या जे विद्यार्थी आहेत त्यांना रिकवर करणं, त्यांना आधी दुरुस्त करणं आणि या 9 जणांची उद्या परीक्षा होती त्यांना काय सवलत मिळवून देता येईल याकरता मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा मी प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्री साहेबांशी संपर्क झाल्यानंतर या 9 जणांना तरी सवलत लवकरात लवकर मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेल आणि ह्यांना जे काही उपचार करायचे त्याच्यात सुद्धा जी योग्य ती मदत आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। आता इथं 2 आहेत, त्याला एकाला गुडघ्याच्या खाली चांगला बऱ्यापैकी मार लागलेला आहे। मी स्वतः डॉक्टर साहेबांची ह्या हॉस्पिटलचे जे ज्यांचं हॉस्पिटल आहे त्या मोडक डॉक्टर साहेबांशी सुद्धा मी बोललो, त्यांना मी सांगितलं तुम्ही त्यांची योग्य ती काळजी घ्या, योग्य ते ट्रीटमेंट करा, त्याच्यात तुम्ही कुठलाही हलगर्जीपणा करू नका असे मी सांगितले। त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा उपचार त्या विद्यार्थ्यांवर चालू आहे।